उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रणित या पॅनलला पूर्ण बहुमत दिलेलं आहे आणि सर्व संचालकाच्या वतीनं आज माझी चेअरमन पदावर निवड झालेली आहे। उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक ही तशी आज अडचणीत बँक आहे आणि या बँकेला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता करून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष, खूप मोठा आव्हान आमच्या संचालक मंडळाच्या पुढे आहे आणि हे आव्हान आम्ही स्वीकारतो आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीतून बाहेर काढून एक चांगली बँक, एक आदर्श बँक, एक या मराठवाड्यामध्ये नावाजलेली बँक करण्याचा आणि या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ करू। यामध्ये निश्चितच आम्हाला यश वाटेल यात खात्री आहे। सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणादादा व नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यात निवडणूक लढलेलो आहे। मला व्हाईस चेअरमन पदाचा जो बहुमान मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व संचालकाचं आणि सर्व नेते मंडळीचं आभार मानतो आणि मतदाराचा बी आभार मानतो। भविष्य काळात देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही भेटलेलो आहोत, रावसाहेब दानवे पाटील साहेबाला आम्ही भेटलेलो आहोत। त्यांनी ही बँक अडचणीत आहे आम्ही असं सांगितल्यामुळे ते म्हणले तुम्ही युती करा आणि लढा। आम्ही युती करून लढलो आणि यश मिळालेलं आहे आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सरकारकडून पैसे निधी उपलब्ध देतो म्हणलेले आहेत आम्हाला आणि भविष्य काळात सर्व काही अडचणी असलेल्या बँकेच्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो।